हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप खूप छान आणि स्वस्त असाल. राधे राधे गाईज, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल श्री स्वाद 07 मध्ये. आपण ही रेसिपी मैद्यापासून सुद्धा बनवू शकतो गाईज, पण आपण इथे गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. त्याकरिता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 लहान वाटी मी तूप घेतलेलं आहे. इथे मी अर्धा वाटी काजू बदाम वगैरे घेतलेले आहे गाईज. इलायची पावडर, नमक स्वादानुसार घेतलेला आहे. 2 वाट्या मी इथे साखर घेतलेला आहे. 1 गडवा पाणी घेतलेला आहे आणि इथे थोडासा निंबूचा रस पिळून घेतलेला आहे गाईज. बघू शकता इथे मी एका वाट्यामध्ये गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला मिक्स करायला मदत होईल. इथे मी थोडंसं सोडा घालून घेतलेला आहे गाईस आणि त्यानंतर स्वादानुसार नमक घातलेलं आहे. इथे आपण गरम केलेला तूप घालून घेणार आहोत आणि हळूहळू त्याला पूर्ण मिक्स होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचे आहे. इथे बघू शकता गाईस, मी किती चांगल्या प्रकारे आपण तूप मिक्स करून घेत आहोत गाईस, जेणेकरून आपल्या मिश्रणाला कडे पडणार नाही. आता इथे मी थोडं पाणी घेऊन इथे पूर्ण पीठ मिक्स करून घेत आहे. गाईस, आपण मैद्याने सुद्धा खाजा बनवू शकतो, पण मैद्याने बनवला तर पचायला कठीण जाते, म्हणून मी इथे कणकीचाच वापर केलेला आहे. बघू शकता गाईज, आपली कणिक मिक्स झालेली आहे. आता मी याला तुपाचा हात लावून 10 मिनिटं असंच मुरू देणार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा गाईज. कारण घरच्या साहित्यामध्ये बनून जाते, खायला पण खूप छान वाटते आणि बनवायला पण खूप इझी आहे. इथे मी बदाम, काजू, इलायची वगैरे पूर्ण भाजून घेतलेला आहे आणि एका पॅनमध्ये मी पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी गरम करून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे साखर घालून घेतलेली आहे आणि मधामधात असं मिक्स करायचं आहे गाईज. आता मी इथे इलायची पावडर बनवून घेतलेला आहे. इलायची पावडर आपण कमी असला तर इलायची पावडर वाटून घेण्याला इलायचीमध्ये थोडीशी साखर घातली की वाटून घ्यायला खूप मदत होते. इथे आता आपल्या साखरेच्या पाकाला उकळी आलेली आहे गाईस. इथे मी निंबूचा रस घालून घेतलेला आहे. बघू शकता गाईज, निंबूचा रस घातल्यावर किती स्वच्छ दिसत आहे पाक. त्यानंतर इलायची पावडर घातलेला आहे. एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघू शकता गाईज, इथे मी तुपामध्ये थोडीशी कणिक मिक्स करून त्याला आपल्या पोळीला लावायला मी मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्या कणकीला 10 मिनिटं झालेले आहे, तर आपण एकदा त्याला चांगल्याने मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हे बघू शकता गाईज, मी असे प्रकारे कणकीच्या लोव्या करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला चक्कूच्या सहाय्याने किंवा कापू शकता, किंवा माझ्याकडे असा कटर होता, मी त्याच्याने असं कापून घेतलेला आहे गाईज. त्यानंतर लहान लहान लोव्या बनवून घ्यायचे आहे. हे बघू शकता गाईज, आणि एका साईडला मी थोडीशी लाटायला कणिकसुद्धा घेतलेली आहे. आता आपल्याला पोळीप्रमाणे लहान लहान पोळ्या करून घ्यायच्या आहे, किंवा तुम्ही मोठ्या पोळ्यासुद्धा बेलून घेऊ शकता. हे बघू शकता गाईज, मी पोळ्या आधी तयार करून घेतलेल्या आहे. त्यानंतर प्लीज गाईज, माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करीन. तुम्ही जेव्हा ट्रिप वगैरेला जाता तेव्हा तुम्हाला टिफिनमध्ये न्यायला खूप छान रेसिपी बनते गाईज, तर नक्की ट्राय करा. इथे बघू शकता गाईज, मी एक पोळी घेतलेली आहे. त्याच्यावर तूप आणि कणिकचा जो मिश्रण बनवून घेतलेला होता तो लावून घ्यायचा आहे.
ही रेसिपी कशी बनली तर ती पण नक्की कमेंटमध्ये सांगा गाईस. एका पोळीला लावून झाल्यानंतर मी दुसरी पोळी इथे याच्यावर टाकून घेतलेली आहे आणि तिला सुद्धा मी इथे तूप आणि कणकेचं मिश्रण लावून घेतलेलं आहे. त्यानंतर असे 3, 4, 5 असे पोळ्या आपण घालू शकतो आणि त्याला मग नंतर रोल करून घ्यायचे आहे. याच्यावर मी 6 पोळ्या लावून घेतलेल्या होत्या गाईस आणि वर सुद्धा असंच लावून घ्यायचं आहे. हे बघू शकता गाईस, मी पूर्ण लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला पूर्ण रोल करून घ्यायचे आहे. हे बघू शकता, या प्रकारे पूर्ण रोल करून घ्यायचं आहे आणि त्याला असं थोडा टाईट रोल करून घ्यायचे आहे गाईज, नाहीतर आपले खाजा चांगले बनणार नाही. आता मी इथे चाकूच्या सहाय्याने कट करून घेत आहे. त्यानंतर आपण बेलण्याने पण पोळीसारखं थोडंसं लाटून घेऊ शकतो किंवा आपण हाताने सुद्धा त्याला प्रेस करून घेऊ शकतो. प्लीज गाईज सपोर्ट करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर इथे मी तेल गरम झाल्यानंतर इथे मी तळून घेत आहे आणि हलक्या आचेवरच तळायचे आहे. खूप तेल गरम करून घ्यायचे नाही, कारण आतमधून कच्चे राहू शकते म्हणून. हे बघू शकता गाईज, एका साईडनी लालसर झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडनी पलटवून घेतलेला आहे आणि बघू शकता आपला खाजा किती छान प्रकारे झालेला आहे. आता मी इथे पाकसुद्धा तयार झालेला आहे. इथे आपण खोबरा सुद्धा घालू शकतो गाईस. आता मी पाकात एका साईडनी 5 मिनटं त्याला होऊ दिलेलं आहे, जेणेकरून तो पाक आतपर्यंत गेला पाहिजे आणि नंतर दुसऱ्या साईडला पलटवून त्यालासुद्धा 5-10 मिनटं होऊ दिलेलं आहे. त्यानंतर इथे मी काजू बदाम वगैरे घालून घेतलेले आहे आणि इथे एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेला आहे. बघू शकता गाईज, आपला खाजा किती छान प्रकारे तयार झालेला आहे. खायला पण खूप टेस्टी झाला होता गाईज आणि दिसायला. प्लीज गाईज लाईक, शेअर